नमस्कार मित्रांनो. असं वेगळा विषय आहे. वेगळा विषय म्हणजे आपण आज उशिरा निघालो आहे कामावर, म्हणजे ऑफिसलाच उशिरा निघालो आहे. उशिरा आज आपल्याला ट्रॅफिक लागते आहे का नाही हे बघणार आहे. 12 वाजता 12:05 लवकर आपण निघालो आहे घरातून. नेहमी सगळ्या आपण लवकर जातो, ट्रॅफिक खूप असतं. पण आज आपण बघणार आहे अपडेट की 12च्या नंतर निघाल्यानंतर ट्रॅफिक लागतं आहे का नाही आपल्याला. बघूया आपण मित्रांनो ट्रॅफिक लागतं आहे का नाही. आता आपण कोथरूडला निघालो आहे, ट्रॅफिक लागतं आहे का नाही बघूया आपण. आपला नेहमीचा रूट आहे वारजे, वडगाव, नवले ब्रिज, वडगाव ब्रिज, वारजे, असं करून आपण चांदणी चौकातून आपण कोथरूडला जाणार आहोत. बघूया आपण ट्रॅफिक लागतं आहे का नाही. मित्रांनो नवले ब्रिजवर आहे मी आता. बघा आता दुपारच्या 12:15 झाल्यात, अजिबात ट्रॅफिक नाही आहे. तुम्ही सकाळी आहे ना, म्हणजे असतं ट्रॅफिक, पण कधीतरी ट्रॅफिक नसतं. आता बघा किती 12:15 झालेत आणि ट्रॅफिक तर काहीच नाही आहे. एकदम रस्ता मोकळा आहे. आज मी उशिरा निघालो होतो, अजिबात गर्दी नाही आहे. तर एवढी गर्दी असते मला असं फिरत जावं लागतं. तर तुम्हाला एक सांगतो, आता हा पूल आहे एकदम छोटा, म्हणजे ट्रॅफिक होण्याची कारणं पण आपण यात शोधलेली आहेत भरपूर. आता पूल आहे छोटा, यात फक्त 2च गाड्या बसतात. टू लेनच आहे. इकडं टू लेन, इकडे टू लेन, म्हणजे 4 लेन रस्ता आहे हा. तर आता ह्या 2 लेनमध्ये फक्त 2च गाड्या बसतात. आणि आपण ज्यावेळेस साताऱ्याकडून येतो त्यावेळेस एकदम नवलेत ह्या वडगावच्या ब्रिजवर आल्यानंतर पूर्ण 4 लेनचा रस्ता आहे तिकडूनचा, म्हणजे 4, आणि खालचा नवले कात्रजकडून येणाऱ्या गाड्या, तिकडून येणाऱ्या गाड्या वेगळ्या, म्हणजे कमीत कमी 6 ते 7 लेन होते तिथे. 6 ते 7 लेन झाल्यानंतर या पुलावर 2च गाड्या बसतात. आणि बाईकवाल्या तर वेगळीच असतात. बाईकवाल्यांची काही म्हणजे काही वेगळीच असते काही बाईकवाल्यांची. तर मी सुद्धा बाईक चालवतो, मी अशी काय एवढी रॅशमध्ये गाडी नाही चालवत. इथून पुढं आपण आल्यानंतर या पुलावर एवढी गर्दी होती, 2 लेन होती. पहिली अगोदर नवले वडगाव ब्रिज स्टार्टिंगची गर्दी, आणि पुढं आल्यानंतर आपल्याला मुळा नदी लागते. तर मुळा नदीवरती आल्यानंतर इथं म्हणजे हे ट्रॅफिक हे कमीत कमी 2 ते 3 लेनचं ट्रॅफिक असतं, हे 2 लेनचं. इथं आल्यानंतर एकदम ह्या 4 लाईन होतात तयार. आता पुढं गाडी बंद पडली तर एक, इकडून जी वडगाव, दायरी वगैरे, शेंगड रोड इकडून जे येणारे आहेत, तर ह्या पुलावरती इथं पण 2 लेनच होतं. म्हणजे एकदम इथं पण 7 ते 8 लाईन होतं, म्हणजे 5 ते 6 लाईन होतात इथं. 1, 2, 3, 4, 5, इथं 5 लाईन होतात इथं. म्हणजे इकडूनच्या म्हणजे एवढी, मग ह्यासाठी एवढी गर्दी होती आणि मग ट्रॅफिक जाम होतं. आणि ह्या पुलावर पण 2 लेनच आहे. म्हणजे ह्या पुलाचं सध्या ॲक्च्युली इतकं सगळं काम चालू आहे. आता पुलाचं ब्रिज वगैरे दोन्ही साईडनी बांधायचं काम चालू आहे. 2 वर्षामध्ये ते होऊन जाईल किंवा लवकरही होईल. त्यामुळे ही कारणं इथं ट्रॅफिक होण्याची. तर ब्रिजचं काम साईडला जर ओव्हरब्रिजचं काम झालं तर हे ट्रॅफिक होणार नाही आहे. पण दुसरा पर्याय म्हणजे वडगाव ब्रिजला अजून कुठलीही प्रोसेस नाही आहे चालू, म्हणजे हे ट्रॅफिक राहणारच आहे. वडगाव ब्रिजवर तर ट्रॅफिक लागणारच आपल्याला, कारण तिथं साईडला काही ब्रिज काही काम वगैरे चालू नाही आहे. त्यामुळे हे ट्रॅफिक राहणार आहे. दुसरं एक म्हणजे चांदणी चौकामध्ये आता एवढं स्मूथली ट्रॅफिक झालेलं आहे. पहिलं चांदणी चौक फारच म्हणजे काही बोलायचंच नाही. काही लाईन लागायची दोन्ही साईडला. जेव्हा जोपर्यंत चांदणी चौकाचं काम होत नव्हतं तोपर्यंत काही ट्रॅफिक असायचं एकदम भयानक. आता एकदम ओके आहे चांदणी चौक, काहीही प्रॉब्लेम नाही चांदणी चौकामध्ये. चांदणी चौक माणूस पटकन निघून जातो. फक्त प्रॉब्लेम इथं आहे की वडगाव ब्रिज आणि मोठा नदी, वारजेचा एक ब्रिज, बस 2 ठिकाणीच बाकीची भरपूर आहेत. जर याच्याकडे जर लक्ष दिलं
शनिवार रविवार तर भयानक गर्दी असते, म्हणजे पूर्ण स्वामीनारायण मंदिरापर्यंत गर्दी जाते, एवढं ट्रॅफिक असतं रोडचं. तर त्याला काही ऑप्शन नाही आहे. आणि दुसराही त्याला पर्याय रस्ता नाही. आणि तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे आता रिंग रोडचं हे काम 3 वर्षामध्ये पण रिंग रोडचं काम होऊन जाईल. त्यामुळं तो एकदा रस्ता झाल्यानंतर फास्ट, म्हणजे पुण्यामध्ये एकदम ओकेच सगळं होणार आहे. तर ट्रॅफिक पुण्यामध्ये राहणार नाही आहे. आपण वारजे वगैरे क्रॉस करून पुढं आलो, अजिबात ट्रॅफिक लागलं नाही. आपण असं 1-2 सेकंद पण पुढं थांबलेलं नाही आहे. एकदम व्यवस्थित आपण चाललो आहे. पावसाळा आहे पण उन्हाळ्यासारखे दिवस आलेत आता. एकदम कडक ऊन पडलं आहे, घाम पडतो, घाम असं ऊन पडलं आहे इथं लाईन. केलं आपण वारजे क्रॉस केलं, वारजे क्रॉस केलं पुढं आलो आपण. काहीही ट्रॅफिक नाही आहे, एकदम स्मूथली आहे. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि अजून असेच काही नवीन व्हिडिओ पाहायचे असतील, असेच नवीन अपडेट मी कंटिन्यू टाकत असतो. मी कुठं बाहेर गेलो, ट्रॅफिकचे अपडेट असतात, रोडचे अपडेट असतात. तर हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, माहीत करून घ्यायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. खूप चांगली माहिती मी कंटिन्यू तुम्हाला देत असतो. धन्यवाद मित्रांनो, थँक्यू.